आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तिने दिलेल्या शब्दात अडकली आहे. नली या घराचा उंबरठा ओलांडून आत येऊ शकत नाही. वेद, हळद लावून झाली असेल तर निघूया. ऋषी, नली उंबरठा ओलांडून आत येऊ शकत नाही. तू शेतघरात जाऊ शकतोस ना. चल, आपण आत्ताच्या आत्ता शेतघरात जातो आणि नली तुला हळद लावणार आहे. थांब ऋषी. त्या असा हळदीच्या अंगाने नवरदेवाने घराच्या बाहेर जाणे योग्य नाहीये. तू गपचूप घरात बस बघू. तो उगीच काहीतरी अपशकुन व्हायला नको. अहो, ह्या जुन्या रूढी परंपरा आपण जरा बाजूला ठेवूया. एका बहिणीने आपल्या लाडक्या भावाला हळद लावण्यासारखा आनंदाचा क्षण नाही. लावू द्या त्यांना हळद. सरस्वती काकू, आम्ही ऋषीला आता घेऊन जातो आणि येताना परत आणून सोडतो. चालेल, चला येतो आम्ही. घे मिठा. वहिनी, हे असं आपल्या सोयीप्रमाणे चालीरीती धाब्यावर बसवणं योग्य नाहीये. थांबवायला पाहिजे होतं तुम्ही त्यांना. जाऊ देत, शातकासारखी वाट बघत असेल नली ऋषीची. काय व्हायचं ते होऊ दे. भेटू देत बहीण भावांना एकत्र. नली, रडतीस का ग? रडल्याला मला अजिबात आवडत नाही. हवं तर एक लॉलीपॉप घे, पण रडू नकोस. चेंडू, तू खूपच लहान आहेस रे. लहान म्हणजे मोठं झाल्यावर रडावं लागतं का? तसं नाही रे चेंडू. डोळ्यात अश्रू येण्याची वेगवेगळी कारणं असतात. दादाला मी हळद लागलेलं बघितलं ना, त्यामुळे आनंदाने डोळ्यात पाणी आलं माझ्या. दादा किती गोड दिसत होता. दादाला भेटावं, त्याला हळद लावावी असं वाटतंय मला. मग आता इच्छा पूर्ण करून घे. मी इथेच आहे, तुझ्या समोर.